नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC बेसिक या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आजच्या या लेक्चरमध्ये आपण बीएडच्या प्रथम वर्षातील आणि प्रथम सेमिस्टरमधील महत्त्वाचा विषय म्हणजे समकालीन भारतीय समाज आणि शिक्षण यामधील आपण हा घटक 2 पाहणार आहोत। गेलेल्या व्हिडिओमध्ये मी घटक 1 मधील सर्व MCQ तुम्हाला सांगितलेले आहेत। हे घटक 2 आहेत, एकूण असे 6 घटक आहे। घटक 2 मधील MCQ आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर घटक 2 चे नाव आहे भारतीय संविधानातील तरतुदी व शिक्षण। तर त्यातील MCQ आपण पाहूया। बघा, पहिले MCQ आहे भारतीय संविधान डॅश डॅश या दिवशी अंमलात आले। तर त्याचे ऑप्शन बघा, पहिला आहे 26 जानेवारी 1950, दुसरा ऑप्शन आहे 15 ऑगस्ट 1947, तिसरा ऑप्शन आहे 26 जानेवारी 1948 आणि चौथा शेवटचा ऑप्शन आहे वरील सर्व चूक। तर भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले विचारलंय, किती तयार केलंय का हे विचारलंय का, नाही आहे। तर भारतीय संविधान कधी अंमलात आलं, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर अ 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान अंमलात आलेलं आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, घटना समितीची सर्वप्रथम कल्पना डॅश डॅश यांनी मांडली। जी घटना समिती तयार करण्यात आली त्या घटना समितीची असावी अशी कल्पना कोणी मांडली हे विचारलं आहे। तर ऑप्शन बघा, अ डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, ब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क आहे मानवेंद्रनाथ रॉय आणि ड आहे टी कृष्णमाचारी। तर याचं करेक्ट आन्सर आहे तर घटना समितीची सर्वप्रथम कल्पना मांडली आहे ते म्हणजे मानवेंद्रनाथ रॉय यांनी, म्हणून आपलं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर क। मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1927 मध्ये सायमन कधी मांडली ती संकल्पना, 1927 मध्ये सायमन कमिशनच्या समोर मानवेंद्र रॉय यांनी घटना समिती असावी अशी एक कल्पना मांडलेली आहे। सायमन कमिशन लक्षात असू द्या, साल आहे 1927। त्यानंतर बघा, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड करण्यात आली। घटना समितीमध्ये काही अध्यक्ष होते, काही सदस्य होते, काही सल्लागार होते। तर हंगामी विचारले तुम्हाला, इथं काय विचारलं आहे की हंगामी अध्यक्ष कोण होते, तर ऑप्शन बघा, अ डॉक्टर HC मुखर्जी, ब आहे डॉक्टर BN राव, क आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि ड आहे पंडित जवाहरलाल नेहरू। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी सदस्य होते कोणाचे, घटना समितीचे। तर डॉक्टर HC मुखर्जी कोण होते, तर ते कोण होते, घटना समितीचे उपाध्यक्ष होते। कोण होते, उपाध्यक्ष। आणि परत डॉक्टर BN राव हे कोण होते, डॉक्टर BN राव हे होते ते म्हणजे समितीचे सल्लागार। आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा कोण होते, आता सांगितलं हंगामी अध्यक्ष। आणि त्यानंतर तुम्हाला सांगता येईल ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू हे कोण होते, ते होते फक्त घटना समितीचे सदस्य, एवढं लक्षात असू द्या। त्यानंतरचा बघा प्रश्न, भारतीय संविधानाची डॅश डॅश ही वैशिष्ट्ये आहेत। भारतीय संविधान जेव्हा तयार केलं त्यामध्ये काही वैशिष्ट्य आहेत त्या भारतीय संविधानाचे, तर ती कोणकोणती आहे असं विचारलं आहे तुम्हाला। तर ऑप्शन बघा, अ लिखित स्वरूपात आहे, भारतीय संविधान लिखित स्वरूपात आहे हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे का, किंवा भारतीय संविधान मोठे व विस्तृत आहे हे त्याचं वैशिष्ट्य आहे का, की व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर भर हे त्याचं वैशिष्ट्य आहे का, ड आहे तर वरील सर्व बरोबर। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे भारतीय संविधान हे लिखित स्वरूपात आहे हे सुद्धा वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे भारतीय संविधान हे मोठे व विस्तृत असणे हे सुद्धा त्याचं एक वैशिष्ट्य आहे। त्याचप्रमाणे भारतीय संविधानामध्ये व्यक्तीच्या मूलभूत हक्कावर भर देण्यात आले हे सुद्धा त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल, म्हणून आपल्या याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर। त्यानंतरचा प्रश्न बघा, संविधान तयार करण्यासाठी डॅश डॅश कालावधी लागला। जेव्हा संविधान तयार करण्यास सुरुवात केली तेव्हा किती दिवसामध्ये ते संविधान पूर्ण झाले असं विचारलं आहे तुम्हाला। तर ऑप्शन बघा, अ आहे 2 वर्ष 8 महिने आणि 17 दिवस लागले संविधान तयार करायला, की 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले, की 2 वर्ष 6 महिने 15 दिवस लागले। आणि ऑप्शन ड आहे संविधान तयार करण्यासाठी 3 वर्ष 7 महिने की 12 दिवस लागले। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब संविधान तयार करण्यासाठी तुम्हाला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागलेला आहे। त्यानंतरचा बघा प्रश्न,
भारतीय संविधानाची रचना डॅश डॅश अंगामध्ये केली आहे. तर बघा, भारतीय संविधान कोणत्या अंगामध्ये केले आहेत याचं पहिलं प्रथम मी तुम्हाला सांगते. या तीनही अंगात भारतीय संविधान तयार करण्यात आलं. याचं उत्तर तीनही येऊ शकतं. आणि कोणकोणते अंग विचारले तर कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ, ह्या तिन्ही अंगामध्ये भारतीय संविधानाची रचना केलेली आपल्याला दिसून येते. म्हणून याचं करेक्ट आन्सर राहील वरील सर्व बरोबर. त्यानंतरचा प्रश्न बघा, भारतीय संविधानात डॅश डॅश मूल्यांचा समावेश करण्यात आला. तर भारतीय संविधानामध्ये काही मूल्य अंतर्भूत करण्यात आले, तर ते कोणकोणते? तर ऑप्शन आहे अ समता, ऑप्शन ब आहे स्वातंत्र्य, क आहे न्याय, बंधुता आणि ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड वरील सर्व बरोबर. म्हणजे या सर्व मूल्यांचा समावेश हा भारतीय संविधानात करण्यात आलेला आढळून येतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, समता समता ही स्वातंत्र्याची पूर्व अट आहे ही व्याख्या समता ही स्वातंत्र्याची पूर्व अट आहे ही व्याख्या कोणी केलेली आहे असं विचारलं आहे. तर ऑप्शन बघा अ राफेल, ब आहे लॉर्ड, क आहे हेरोल्ड लास्की, ड आहे वरील सर्व बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर आहे तर ही व्याख्या केलेली आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ब लॉर्ड यांनी ही समताची व्याख्या केलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतरचा प्रश्न बघा, संपूर्ण जगातील नागरिकांना न्याय मिळावा म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने संघटनेमार्फत मानवी हक्कांचा जाहीरनामा डॅश डॅश रोजी प्रकाशित करण्यात आला. इथं आहे डॅश डॅश रोजी प्रकाशित करण्यात आला. तर तो केव्हा करण्यात आला? ऑप्शन बघा अ 10 डिसेंबर 1949, की 10 डिसेंबर 1948, का 10 डिसेंबर 1950 आणि चौथं ऑप्शन आहे 10 डिसेंबर 1956. तर संपूर्ण जगातील जो नागरिकांना न्याय मिळावा म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेची मानवी हक्काचा जाहीरनामा लिहिला किंवा प्रसिद्ध केला तो कधी करण्यात आला? तो करण्यात आला 10 डिसेंबर 1948ला. तर याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन नंबर ब. त्यानंतरचा प्रश्न बघा, डॅश डॅश या कलमा अंतर्गत सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा हक्क आहे. या संविधानामध्ये काही कलम दिलेले आहेत. त्या कलमानुसार असं कोणतं कलम आहे की ज्यामध्ये अल्पसंख्याकांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व चालवण्याचा हक्क आहे? तर ऑप्शन बघा अ कलम 29, ब आहे कलम 21, क आहे कलम 30 आणि ड आहे कलम 17. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर क कलम 30 नुसार या सर्व अल्पसंख्याकांना त्यांच्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा हक्क देण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, संविधानामध्ये डॅश डॅश साली मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. तर संविधानामध्ये कोणत्या साली मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला असं विचारलेलं आहे. तर बघा त्याचे ऑप्शन आहेत. एक सांगायचं राहिलं तुम्हाला. आता आपण हे कलम 30 पाहिलेलं आहे. कलम 30 कशाच्या अंतर्गत आहे किंवा कशाच्या संबंधित आहे? तर अल्पसंख्याकांच्या त्यांच्या मनपसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि तो चालवण्याचा हक्क कलम 30 मध्ये दिलेला आहे. पण कलम 29 काय आहे? तर कलम 29 मध्ये आहे भारतीय व्यक्तीला जे धर्म, वंश, जात, भाषा या कारणावरून जर शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश नाकारला जाणार नाही, हे कलम 29 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि कलम 21 अ मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की बालकांचा जो मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आहे तो त्यांना अधिनियम 2009 नुसार देण्यात आलेला आहे. हे सुद्धा ह्याच्यात तपशील सांगितलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, संविधानामध्ये डॅश डॅश साली मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. तर ऑप्शन बघा अ आहे 2001, ब आहे 2007, क आहे 2011 आणि ड आहे 2002. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड 2002. मूलभूत कर्तव्यामध्ये कशाचा समावेश होता? जर राष्ट्रगीत आहे, राष्ट्रध्वज आहे याचा आदर करणे, पुन्हा संविधानामध्ये सांगितले जे मूल्य आहे त्याचे पालन करणे, ह्या सर्व गोष्टी मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आणि ते केव्हा? 2002 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा, शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी डॅश डॅश हे अडथळे आहेत. शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत पण त्यामध्ये काही अडथळे आहेत. तर ते कोणकोणते? अ आहे असमानता, ब आहे दारिद्र्य, गरिबी,
क आहे वाढती लोकसंख्या आणि ड आहे वरील सर्व बरोबर, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर ड, वरील सर्व हे अडथळे शिक्षणाच्या सार्वत्रिकरणात आपल्याला आलेले आढळून दिसतात. त्यानंतर बघा खाली एक तक्ता दिलेला आहे, यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, तर भारतीय संविधानाच्या वेगवेगळ्या कलमात शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी तरतुदीचा उल्लेख केलेला आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी काय काय तरतुदी हे भारतीय संविधानात केलेल्या आहेत त्याविषयी माहिती या तक्त्यात दिलेली आहे. तर ह्याच्यात बघा पहिल्या अनुक्रमांकामध्ये अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद कलम 30(1) मध्ये काय सांगितले तुम्हाला, तर अल्पसंख्याक समाजासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा अधिकार. आता वरतीच मी तुम्हाला सांगितले की 30 या कलमामध्ये काय आहे, तर अल्पसंख्याक समाजासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा. लक्षात असू द्या तुम्हाला हा पेपरमध्ये प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात नक्की विचारला जातो. 41 या कलमात काय सांगितले किंवा अनुच्छेदात, तर शिक्षणाच्या सरकारी सहाय्याचा अधिकार हे तपशील सांगितलेला आहे. कलम 45 मध्ये आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर दुर्बलतेवर वर्ग यांचे शिक्षण विषयक व आर्थिक हितसंवर्धन यामध्ये सांगितलेले आहेत. आणि कलम 46 मध्ये काय सांगितले, बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद तुम्हाला कलम 46 मध्ये सांगितलेली आहे. आणि कलम 14 मध्ये आहे ते म्हणजे समान अधिकार, काही सगळ्यांना समान अधिकार देण्याचा तपशील कलम 14 मध्ये आहे. आणि कलम 15 मध्ये आहे तो भेदभाव करणार नाही, राज्य धर्म वंश जात लिंग जन्मस्थान भेदभाव करणार नाही याविषयी तपशील कलम 15 मध्ये दिलेली आहे. त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना समान संधी कशात आहे, कोणत्या कलमात केलेला आहे त्याचा उल्लेख तर तो आहे कलम 16 मध्ये. आणि कलम 28 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही, हे कलम 28 नुसार सांगण्यात आलेले आहे. त्यानंतरचा मुद्दा बघा तो म्हणजे कलम 45 मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की राज्य हे संविधानाच्या प्रारंभापासून 10 वर्षाच्या कालावधीच्या आत सर्व बालकांना त्यांच्या वयाच्या 14 वर्ष पूर्ण होईपर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील असेल, हे कलम 45 सांगण्यात आलेले आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद कलम 45 मध्ये आहे. ह्या सर्व तरतुदी ही भारतीय कशात दिलेल्या आहेत, भारतीय संविधानात दिलेल्या आहेत आणि कशाबद्दल तर शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी दिलेले आहेत. अशा प्रकारे आपण हा घटक 2 पाहिला, त्यातील MCQ पाहिले. आता राहिलेला तिसरा घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. जर तुम्हाला माझं चॅनल आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला तुमचे पेपर कोणते आहेत किंवा तुमचा पेपरची डेट कधी आहे हे पण मला कळवा आणि पेपर सब्जेक्टची नावं पण मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.